नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। अर्जुन आणि चैतन्यने त्या मुलाला पोलिसांच्या समोर आणत सायलीला निर्दोष सोडवलेला आहे। कारण जेव्हा सीसीटीव्ही फुटेज हे अर्जुनच्या हाती लागतं तेव्हा मात्र अर्जुन शांत बसत नाही। कारण कोळेकर रोडवरील सिटी हॉस्पिटलच्या बाहेरचं ते सीसीटीव्ही फुटेज असतं आणि त्याच्यामध्ये सायली एका छोट्या मुलाशी बोलताना दिसत असते, म्हणून पोलिसांनी तिला अटक केलेली असते। त्यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता अस्मिताची एंट्री झालेली आहे। अस्मिता आता पुन्हा माहेरी आलेली आहे आणि आता तर प्रियाची चांगलीच तिथे मजा होणार आहे। कारण सायलीला त्रास द्यायला आता प्रिया आणि अस्मिता दोघी जणी सज्ज झालेले आहेत। परंतु अस्मिता जेव्हा घरी येते तेव्हा घरातले सगळेजण खुश झालेले असतात। कल्पना आणि पूर्णाजी म्हणत असतात की आज आमचा भागवत एकादशीचा उपवास आहे, त्यामुळे आम्ही दोघीही काही खाणार नाही। त्यानंतर अस्मिता म्हणत असते की मी कोणताही उपवास करणार नाहीये, कारण आता थोडे दिवस मला पौष्टिकच खायचं आहे। तेव्हा मात्र हे सगळं ऐकल्यानंतर इकडे सगळेजण विचारतात म्हणजे, आणि मग कल्पनाच्या लक्षात येतं की याचा अर्थ असा आहे की अस्मिता ही आई होणार आहे। मग सगळेजण खुश होतात। अर्जुन आणि अश्विन या दोघांनाही खूप आनंद होतो, कारण ते दोघंही मामा होणार असतात। त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता तो उपवास मोडलेला आहे असं सायलीच्या विरोधात कारस्थान केलं जातं आणि सायलीच्या विरोधात ते कारस्थान केल्यानंतर इकडे सांगितलं जातं की सायलीने हे सगळं खाल्लेलं आहे, सायलीने हे उपवास मोडलेला आहे। आणि मग सायली सगळ्यांना म्हणत असते, पूर्णाजीला म्हणत असते की तुमचा माझ्यावरती एवढाही विश्वास नाहीये। तेव्हा मात्र इकडे आता सायलीला असं बोलल्यानंतर सायली म्हणते की आता काय करू, कारण काहीही झालं तरीही सायली आता शोधाशोध करायला प्रियाच्या बेडरूम मध्ये जाते आणि म्हणते प्रियानंच हे सगळं खाल्लेलं आहे आणि माझ्या विरोधात हे सगळं कारस्थान रचलेलं आहे, म्हणून सायलीने प्रियाच्या रूम मध्ये जाऊन शोधाशोध केलेली आहे। तेव्हा सायलीला प्रियाच्या रूम मध्ये जी गोष्ट सापडते ती म्हणजे तिने जे खाल्लेले पदार्थ आहे त्याचे रॅपर्स आहेत ते सगळं प्रियाच्या रूम मध्ये सापडतं। आणि मग सायली लगेचच पूर्णाजी आणि कल्पना यांना बोलावून घेते आणि त्यांना पुराव्यानिशी दाखवते। तेव्हा मात्र इकडे जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात त्याच वेळी इकडे सायलीने सगळ्यांच्या समोर प्रियाला तोंडावर पाडलेलं आहे आणि प्रिया कशी खोटारडी आहे हे समोर आणलेलं आहे। तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे, अर्जुनला नक्की काय काय तारेवरची कसरत घ्यावी लागणार आहे, हे आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। इकडे अर्जुन जो आहे तो खूप टेन्शन मध्ये आहे। चैतन्य थोडंसं खायला घेऊन आलेला आहे आणि अर्जुनला म्हणत असतो की अर्जुन हे सगळं थोडंसं खाऊन घे। अर्जुन म्हणत असतो की नाही, सायली कशी आहे, तिचं काय चाललंय या कोणत्याच गोष्टीबद्दल काहीच माहित नाहीये आणि त्याचबरोबर सायली तिला मी पाहिलेलंही नाहीये, ती आत रडत असेल का, ती घाबरली असेल का, हे सगळं बोलणं चाललेलं असतं। तेव्हा मात्र इकडे प्रियाची वेगळीच नाटकं सुरू असतात। प्रिया म्हणत असते की एवढं सगळं घरात असताना या सायलीला हे सगळं करायची काय गरज होती, म्हणजे आता लहान मुलं पळवून तिला पैसे कमवायचे आहेत का। तेव्हा मात्र मधुभाऊंना खूप राग येतो, मधुभाऊ तिच्यावरती हात उचलतात आणि प्रियाचं तोंड मात्र चालूच असतं। प्रिया म्हणत असते की हो, तुम्ही माझ्यावरच हात उचलणार आहात, तुम्ही सायलीच्या बाबतीत काही नाही करू शकत, तुम्ही फक्त माझ्या बाबतीतच करू शकता। आणि हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं। प्रिया मात्र बोलत असते। अश्विन म्हणत असतो की तन्वी शांत हो। तेव्हा ती म्हणत असते तू मलाच बोल, मधुभाऊनी माझ्यावर हात उचललेला आहे, सायलीनं चोऱ्या केलेल्या आहेत, आता लहान मुलं पळवायची आहेत, हे सगळं तिनं केलेलं आहे आणि तरीही तिच्याबद्दल कोणाला काहीच चुकीचं वाटत नाहीये, हे सगळं प्रिया बोलत असते। आणि त्यावेळी मात्र इकडे पाहायला मिळतं की प्रियाची ही सगळी जी नाटकं असतात ती चालूच असतात। आणि इकडे मग प्रताप प्रियाला म्हणतो की तन्वी हे बघ, तू गप्प बस, मागच्या वेळेस ही सायलीवरती तू चोरीचा आळ घेतला होता, त्यानंतर काय झालेलं आहे हे तुला चांगलंच माहिती आहे, त्यामुळे आता तू काहीच बोलू नको। सगळेजण प्रियाला तेच सांगत असतात की तू चुकीच्या पद्धतीने बोलत आहे। आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की प्रियाला म्हणत असतात की तू आतापर्यंत काय काय केलेलं आहे ना ते आम्हाला सगळ्यांना चांगलंच माहिती आहे, असं सगळ्यांचं बोलणं असतं। आणि त्याचबरोबर इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी कल्पना प्रताप दोघंही काळजीत असतात। दोघंही म्हणत असतात की हे सगळं काय चाललंय। तेव्हा कल्पना म्हणत असते की अर्जुन अजून घरी आलेला नाही, रात्रभर तो तिथेच बसून आहे, नक्की काय झालं असेल हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो। तेव्हा
प्रिया तिथं आलेली असते आणि प्रिया म्हणत असते की काय हे हिचं, ही कल्पना जरा अतिच करते, म्हणजे घरी असल्यावर त्याच्याशी नीट बोलत नाही आणि आता माझं बाळ करून बसलेली आहे. हे सगळं तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. इकडे प्रताप मात्र कल्पनाला समजत असतो, हे बघ काही झालं तरी अर्जुन आहे ना, आहे तो येईल व्यवस्थित, काळजी नको करू. तेव्हा ती म्हणत असते की नाही, तुम्ही एकदा अर्जुनला फोन करा, मला त्याच्याशी बोलायचं आहे आणि सायलीच्या बाबतीतही त्याला मला विचारायचं आहे. हे सगळं जेव्हा आपल्याला पाहायला मिळतं तेव्हा मात्र इकडे आता अर्जुन त्याचबरोबर प्रताप बोलत असतात. प्रताप म्हणत असतो की हे बघ अर्जुन. तेव्हा अर्जुन म्हणतो की हा बाबा, हा डॅड बोला. आणि मग तो विचारतो काय झालं. कल्पना लगेच फोन घेते आणि म्हणते की अर्जुन बाळा, अरे काळजी नको करू, सगळं व्यवस्थित होणार आहे असं म्हणत बोलत असते. आणि तेव्हा मात्र इकडे जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा कल्पना म्हणत असते की अर्जुन तू घरी येऊन जातोस का. तेव्हा कल्पनाला तो म्हणतो की नाही मामा, कारण काही झालं तरीही मी घरी येऊ शकत नाही, कारण सायलीच्या बाबतीत काय झालेलं आहे ते मला कळलेलंच नाहीये. कालपासून त्यांनी मला सायलीला भेटूही दिलेलं नाहीये. नक्की तिची परिस्थिती कशी आहे, तिच्या बाबतीत काय झालेलं आहे, कोणत्याच गोष्टींची काहीच कल्पना मला नाही. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा अर्जुन आणि चैतन्य आता म्हणतात की काही झालं तरी आता शांत राहायचं नाही, कारण हे सगळं जे काही केलेलं आहे ते कोणी केलेलं आहे हे सगळं चांगलंच माहिती असणार आहे. मग पोलीस इन्स्पेक्टर तिथे येतात आणि म्हणतात तुम्ही अजून रात्रभर इथेच बसून आहात. तेव्हा अर्जुन म्हणतो की काय करणार आहे, तुम्ही मला काही सांगितलेलं नाहीये, माझ्या बायकोवरती का हा गुन्हा लागलेला आहे, तुम्ही कशाच्या आधारे हे केलेलं आहे, आणि जर आता मला तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीबद्दल काहीही सांगितलं नाही तर मी आता कोर्टात तुम्हाला खेचणार आहे. तेव्हा ते इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की तुम्ही एवढं रात्रभर इथं थांबून होता ना, म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की आम्हाला CCTV फुटेज मिळालेलं आहे. आणि मग अर्जुन म्हणतो की दाखवा ते CCTV फुटेज. मग ते CCTV फुटेज आहे ते दाखवलं जातं. आणि तेव्हा मात्र इकडे CCTV फुटेजमध्ये ते दिसत असतं की सायली एका लहान मुलाशी बोलत आहे, त्यानंतर त्याला बिस्किट खायला देत आहे. आणि जेव्हा ती त्या मुलाला बिस्किट खायला देते तेव्हा मात्र तिथून ती त्याला घेऊन जात आहे. अर्जुन म्हणतो की म्हणजे तुम्ही या CCTV फुटेजच्या आधारे तुम्ही सायलीला अटक केलेली आहे. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघा, या CCTV फुटेजमध्ये त्या मुलाला बिस्किट देत आहेत आणि त्यानंतर त्या मुलाला ते घेऊन गेलेले आहेत. आणि जेव्हा त्या मुलाला ते घेऊन जातात, त्याला बिस्किट देतात, त्यानंतर तो मुलगा तिथे रडताना दिसत आहे. हे लक्षात येते का तुमच्या. अर्जुन म्हणतो काय बोलताय तुम्ही, हे म्हणजे कदाचित याच्या मागचा उद्देश वेगळाही असेल, तुम्ही चौकशी केली का. तेव्हा ते इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की अट्टर गुन्हेगाराची काय चौकशी करायची आहे, कारण जर त्यांनी त्याच गोष्टी ठरवलेल्या असतील तसंच होणार असेल तर. आणि मग सायली खरंच त्या मुलाला जात असते, तिथं सिटी हॉस्पिटलच्या बाहेरचं हे सगळं फुटेज असतं. तेव्हा अर्जुन म्हणतो की नक्की हे फुटेज कोणत्या ठिकाणचं आहे ते सांगा. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघा, आम्ही तुम्हाला ते सांगू शकत नाही, कारण काही झालं तरी हे काही प्रोटोकॉल्स आहेत. तेव्हा अर्जुन म्हणतो की हे बघा, तुम्ही कालपासून माझ्या बायकोला मला भेटू दिलेलं नाही, नक्की तुमच्या डोक्यात काय चालू आहे हे मला माहित नाहीये, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आता मी तुम्हाला कोर्टात खेचणार आहे. मी कालपर्यंत शांत राहिलेला आहे, आता मी शांत राहणार नाही, कारण माझ्या बायकोची काहीही चूक नसताना तुम्ही तिला अटक केलेली आहे. मला हे CCTV फुटेज काय आहे हे समजलं पाहिजे असं अर्जुन त्यांना बोलत असतो. आणि मग अर्जुनने कोर्टात खेचण्याची धमकी दिल्यानंतर ते इन्स्पेक्टर जे आहेत ते अर्जुनला CCTV फुटेज दाखवण्यासाठी तयार होतात आणि ते म्हणू लागतात की हे बघा, हे CCTV फुटेज आहे असं म्हणत त्यांनी ते CCTV फुटेज जे आहे ते अर्जुनला दाखवलेलं असतं. तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की मला आता ह्या CCTV फुटेजचा जो पत्ता आहे ते नक्की कुठून घेतलेला आहे ते मला कळलं पाहिजे असं अर्जुन त्यांना विचारत असतो. तेव्हा ते सांगायला सुरुवात करतात, कारण एवढं सहजासहजी त्यांना ते उत्तर द्यायचंच नसतं. आणि मग अर्जुनने चांगली रम दिल्यानंतर ते सांगतात की कोळेकर रोडवरील सिटी हॉस्पिटल आहे, त्याच्या बाहेरचं हे CCTV फुटेज आहे, त्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे. अर्जुन आणि चैतन्य आता क्षणाचाही विचार करत नाहीत आणि ते धावतच सुटतात, कारण त्या ठिकाणी जाऊन अर्जुन आणि चैतन्याला आणखी काही गोष्टी शोधायच्या असतात ज्या सायलीच्या विरोधात वापरल्या गेलेल्या आहेत. नक्की काय झालेलं आहे, कशा पद्धतीनं हा सगळं कांड चाललेलं होतं हे अर्जुन आणि चैतन्याला शोधायचं असतं. इकडे प्रतिमाची अवस्था खूपच बिकट असते, तिला सायलीची खूप काळजी वाटत असते आणि ती म्हणत असते की नाही, सायली निर्दोष सुटली पाहिजे, सायलीची याच्यामध्ये काहीही चूक नाही असं ती बोलत असते. आणि तेव्हा मात्र इकडे विमल
सुमन येते आणि सुमन म्हणते की वहिनी, कालपासून तुम्ही काहीही खाल्लेलं नाही, तुम्ही खाऊन घ्या ना काहीतरी. अहो सायलीला काही होणार नाहीये, अर्जुन आहे ना तिच्यासोबत, अर्जुन सोडवेल तिला, असं म्हणत विमल इकडे प्रतिमाची समजूत घालत असते आणि तिला समजावत असते. तेव्हा मात्र इकडे प्रतिमा म्हणत असते की नाही, कारण सायलीची काही चूक नसताना या सगळ्यामध्ये तिला अडकवलं गेलेलं आहे आणि त्याचबरोबर हे सगळं घडलेलं आहे. इकडे चैतन्य आणि अर्जुन त्या सिटी हॉस्पिटलच्या बाहेर तिथं पोहोचलेले असतात आणि त्याचबरोबर तिथे गेल्यानंतर ते दोघं जण म्हणतात की हा CCTV कॅमेरा, इथून ते फुटेज कॅप्चर झालेलं आहे आणि ती मुलगा आणि सायली इथं उभे होते. म्हणजे ती ज्यूसची गाडी आहे ना, त्या मावशींना पण विचारूया, त्यांना माहीत असतील बऱ्यापैकी गोष्टी, असं म्हणत अर्जुन आणि चैतन्य त्या ज्यूसवाल्या बाईकडे येतात आणि तिथे विचारू लागतात की मला तुम्हाला काहीतरी विचारायचंय, काल एक मुलगा इथून किडनॅप झालेला आहे, तुम्हाला माहिती आहे का त्याबद्दल काही? तेव्हा त्याच्या मावशी आहेत त्या म्हणतात की नाही, मला काहीच माहीत नाहीये त्याबद्दल. तेव्हा अर्जुन आणि चैतन्य म्हणतात की हे बघा, मी तुम्हाला काहीतरी नीट विचारलेलं आहे, मला नीट सांगा तुम्ही की तिथून एक मुलगा गायब झालेला होता, त्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? आणि तो फोटो दाखवला जातो आणि मग ती बाई गप्प बसते, पण तिच्या हालचालीवरून, तिच्या बोलण्यावरून, तिच्या ज्या बॉडी मुवमेंट आहेत त्याच्यावरून अर्जुनच्या लक्षात येतं की ती खोटं बोलतीये. त्यावेळेस अर्जुन म्हणतो की हे बघा, तुमची गाडी सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत तिथे असते आणि इथं समोर घडलेली घटना आहे, मला याचं उत्तर हवंय की ह्याच त्या बाई होत्या का त्या मुलाशी बोलताना? तेव्हा लगेचच ती बाई आता बोलायला सुरुवात करते. अर्जुनला म्हणत असते की म्हणजे तुम्ही पोलीस आहात का? अर्जुन म्हणतो की बघा, तुमची ही गाडी तर आम्ही कायमची बंद करू शकतो, एवढं तर आम्ही करू शकतो, एवढं लक्षात ठेवा. तेव्हा मात्र ती बाई म्हणत असते की हो, अहो त्या मुलाला माझ्याकडेच ठेवलेलं आहे. अर्जुन म्हणतो म्हणजे तुम्ही त्या मुलाला किडनॅप केलेलं आहे? तेव्हा ती बाई सांगायला सुरुवात करते की नाही, मी किडनॅप नाही केलेलं, पण त्या मुलाच्या बाबतीत असं झालेलं होतं, 2 गुंड आले होते आणि त्यांनी मला धमकी दिली, जर या मुलाला तू ठेवून घेतलं नाहीस तर तुझा कोतळा बाहेर काढेल, आणि त्यामुळं त्या मुलाला मी माझ्याकडे ठेवून घेतलेलं आहे. आणि मग ह्या बाईने काय केलेलं आहे? तेव्हा ही सांगत असते की त्या ज्या आहेत ना त्या ताईंनी, तो मुलगा रडत होता रस्त्याच्या मध्ये आणि मग या ताईंनी त्या मुलाला बिस्किट दिलं, त्याला रस्त्याच्या इकडच्या बाजूला आणून सोडलं आणि मग ते गुंड त्या मुलाला घेऊन गेले. नंतर ते गुंड परत घेऊन आले आणि त्यांनी त्याला माझ्याकडे ठेवलेलं आहे. मग ती बाई लगेच घरी फोन करते आणि त्या मुलाला घेऊन यायला सांगते. जेव्हा त्या मुलाला घेऊन येतात तेव्हा मात्र इकडे अर्जुन आणि चैतन्य त्या मुलाला विचारत असतात. दोघांनाही धक्का बसलेला असतो, म्हणजे सायलीच्या विरोधात एवढं मोठं कांड केलं गेलेलं असतं. ही गोष्ट आता समोर आलेली असते. त्याच्यामध्ये सायलीची काहीही चूक नाही आणि तरीही तिच्या विरोधात एवढं मोठं कारस्थान केलं गेलेलं आहे. ह्या गोष्टींची कल्पना आता अर्जुन आणि चैतन्यला आलेली असते. तेव्हा अर्जुन म्हणतो की तुम्ही पोलीस स्टेशनला चला आणि तिथे येऊन ह्या गोष्टी पोलिसांना सांगा. तेव्हा त्या बाईचं असं म्हणणं असतं की नको पोलीस स्टेशनला. तेव्हा अर्जुन म्हणतो की तुम्हाला यावं लागेल, कारण ही माझी बायको आहे आणि हिला या मुलाला पळवण्याच्या आरोपाखाली अटक केलेली आहे आणि एवढंच जर आम्ही जाऊन सांगितलं तर त्याच्यावरती कोणाचाही विश्वास बसणार नाही. मग अर्जुन त्या ज्यूसवाल्या बाईला घेतो आणि मग पोलीस स्टेशनला येतो. जेव्हा अर्जुन त्या ज्यूसवाल्या बाईला घेऊन पोलीस स्टेशनला येत आहे तेव्हा मात्र तिथे अर्जुन तिला सांगायला लावत असतो. तेव्हा ते लगेचच बोलतात की तुम्ही यांच्या सांगण्यावरून बोलताय. तेव्हा अर्जुन म्हणतो म्हणजे? तेव्हा ती बाई सांगत असते की नाही, यांनी काहीच केलेलं नाहीये, ह्या ज्या ताई होत्या यांनी त्या मुलाला बिस्किट दिलं, त्याचबरोबर तो रडत होता आणि मग त्याला रस्त्याच्या बाजूला आणलं, त्यांचा काहीही दोष नाहीये, हे सगळं बोललं जात असतं. पण इन्स्पेक्टर साहेबांचा त्या बाईवरती अजिबात विश्वास नसतो, कारण त्यांना असं वाटत असतं की ह्या अर्जुन सुभेदारने त्या बाईला स्वतःहून आता घेऊन आलेला आहे आणि हे सगळं सांगायला सांगितलेलं आहे, तिला पैसेही दिलेले असू शकतात असंही त्यांच्या डोक्यात येतं. तेव्हा अर्जुन म्हणतो स्वतः त्या मुलाने जर येऊन सांगितलं तर मग तुम्ही माझ्या बायकोला सोडवाल ना? मग चैतन्य घेऊन ये रे त्या मुलाला, असं म्हणत अर्जुनने चैतन्यला त्या मुलाला घेऊन यायला सांगितलेलं असतं. आणि मग तिथं सांगितलं जातं, तो मुलगा सांगतो की नाही, मला त्या ताईने काहीच नाही केलेलं. इकडे सायलीलाही घेऊन येतात आणि तो मुलगा सांगत असतो की त्या ताईचा काहीच दोष नाहीये, मी रडत होतो आणि मग त्या ताईने मला घेऊन गेली आणि तिथे मला बिस्किट दिलं, तिने माझं रडणं थांबवलं. आणि मग तो मुलगा सांगत असतो की अगं ताई तू कुठं गेलेलीस? अगं मी तिथंच होतो ना, मग मला का माझ्या आईबाबांकडे घेऊन गेलेली नाहीयेस तू? तेव्हा सायली म्हणत होते असते की मलाही माझ्या घरच्यांची खूप आठवण येत होती रे बाळा. म्हणजे सायलीला तिथे त्यांनी पोलिसांनी डांबून ठेवलेलं होतं, तिला कोणाला भेटूही दिलेलं नव्हतं, म्हणून सायलीही त्या मुलाशी
बोलत असते, त्याला सांगत असते की नाही बाळा, मलाही माझ्या घरच्यांची खूप आठवण येत होती असं सायली जेव्हा सांगत असते तेव्हा अर्जुनलाही खूप बरं वाटत असतं. कारण सायली फायनली त्याच्या डोळ्यासमोर आलेली असते आणि आता सायलीला कसं सोडवायचं हे मात्र अर्जुनला चांगलंच माहिती असतं. कारण अर्जुनने पुरावे आणलेले असतात आणि त्या पुराव्यानिशी सायलीला आता निर्दोष सोडवलेलं असतं. सायलीची काहीही याच्यामध्ये चूक नव्हती आणि पोलिसांनी तिला बळच अटक केलेलं असतं. त्यानंतर पोलिसांनी कोणती चौकशीही केलेली नसते आणि काहीच केलेलं नसतं. त्यामुळं तर अर्जुन जाम भडकलेला असतो. इकडे सायली म्हणत असते की हे सगळं काय आहे आणि सायली आणि अर्जुन दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. अर्जुनला पण सायलीला बघितल्यानंतर जरा बरं वाटलेलं असतं. कारण काही झालं तरीही सायलीच्या बाबतीत जी गोष्ट घडलेली असते ती खरंच खूप भयानक असते. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन हा सायलीकडे पाहत असतो. दोघांचेही डोळे भरलेले असतात आणि त्या दोघांनाही एकमेकांबद्दलचं जे प्रेम आहे ते त्यात सगळं दिसत असतं. त्यासोबतच इकडे आता अर्जुन म्हणतो की आता तरी माझ्या बायकोला तुम्ही सोडवणार ना, हे सगळं अर्जुन बोलत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे चैतन्य त्याचबरोबर बाकीचे सगळेजण तिथं असतात. अर्जुन पण पाहत असतो. अर्जुनलाही धक्का बसलेला असतो की हे सगळं काय आहे आणि या एका मुलाला अशा पद्धतीनं लोकांनी लांबून ठेवलेलं आहे, म्हणजे हे सगळं सायलीच्या विरोधात केलेलं कारस्थान आहे हे अर्जुनच्या लक्षात येतं. जेव्हा अर्जुनच्या हे सगळं लक्षात येतं तेव्हा मात्र इकडे अर्जुनने आता सायलीला निर्दोष सोडवलेला आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सायली आणि अर्जुन एकमेकांकडे पाहत आहेत. त्यांना दोघांना जाणवत आहे की काल जे एकमेकांपासून 24 तासासाठी ते दोघंही दूर होते तर त्या दोघांना त्या गोष्टीचाही त्रास होत असतो, वाईट वाटत असतं. इकडे उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे सगळेजण बसलेले असतात. आता इथे सायली एवढी पोलीस स्टेशन मधून आलेली आहे तरी तिने उठून काम करायचं आहे आणि प्रिया मात्र सगळ्यांसोबत तिथे खुर्चीत बसून नुसत्या ऑर्डर सोडत आहे. ही गोष्ट काही योग्य वाटत नाही. सायलीच्या बाबतीत हे जो काय अन्याय होत आहे ते मात्र कधी संपणार आहे काय माहिती. इकडे आता पूर्णाजी कल्पना सांगते की आज आमचा भागवत एकादशीचा उपवास आहे, आम्ही काहीही खाणार नाही. तेवढ्यात तिथे अस्मिता आलेली असते आणि अस्मिता म्हणत असते की मी खाणार आहे आणि भरपेट खाणार आहे असं अस्मिता बोलत असते. तेव्हा मात्र सगळेजण खुश होतात. फायनली अस्मिता आलेली आहे, म्हणजे आता झालं प्रिया आणि अस्मिता दोघे मिळून सज्ज झाल्या सायलीच्या विरोधात कारस्थानं करण्यासाठी. अस्मिता आलेली पाहतात आणि मग इकडे अस्मिता म्हणत असते की उलट आता तर मी पौष्टिक खाणार आहे, काही महिने मला पौष्टिकच हवं आहे असं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि अस्मिता जी आहे तिच्याकडे पाहून कल्पना म्हणते म्हणजे तू? तेव्हा अस्मिता सांगत असते की हो. मग कल्पना म्हणत असते की अस्मिता आई होणार आहे, अश्विन अर्जुन तुम्ही दोघं जण मामा होणार आहात. घरातले सगळेजण खुश झालेले असतात. फायनली सुभेदारांच्या घरी एक आनंदाची बातमी मिळालेली असते आणि सगळेजण खुश झालेले असतात. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र इकडे आता प्रिया आणि अस्मिता या दोघींचं नवीन कारस्थान सुरू झालेलं असतं. आणि प्रिया आणि अस्मिता या दोघींनी जे काही कारस्थान करायला सुरुवात केलेली आहे ते म्हणजेच आता प्रियाने आणि एक उपवास आहे घरी आणि मग सायलीने पण भागवत एकादशीचा उपवास केलेला आहे. तर प्रिया मात्र तिथं आलेली असते आणि प्रिया म्हणत असते की पूर्णाजी आणि त्याचबरोबर आई हे बघ ना की सायलीने उपवास मोडलेला आहे, हे सगळं खाल्लेलं आहे. तेव्हा मात्र सायलीला धक्का बसतो. सायली म्हणत असते की नाही, मी यातलं काहीही खाल्लेलं नाही, मी असं का करेल? आणि आई पूर्णाजी तुम्हाला असं वाटतं का मी हे खाल्लेलं असेल? कारण प्रियाने रॅपर्स आणून दाखवलेले असतात आणि यांना सगळ्यांनाच माहिती आहे की रॅपर मधलं जे फूड आहे ते सायली कधीच खात नाही, ही गोष्ट मात्र सगळ्यांना चांगलीच माहिती असते. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे कल्पना पूर्णाजी ह्या दोघीही विचार करत असतात आणि त्यांनी दोघींनीही परत सायलीवरती विश्वास ठेवलेला नसतो. तेव्हा सायली म्हणत असते की ठीक आहे, आता मला यासाठीचे पुरावे शोधावे लागणार आहेत आणि हे सगळं प्रियानंच खाल्लेलं असणार आहे आणि हा सगळा आळ माझ्यावर आणलेला आहे असं म्हणत सायली जी आहे ती म्हणते की ठीक आहे. मग सायली प्रियाच्या रूममध्ये जाते आणि म्हणते की हिनं खाल्लेलं आहे ना त्याबद्दलचं सगळं मला इथेच मिळणार आहे असं म्हणत ती जाते आणि तिथं शोधाशोध करू लागते. तर प्रियाच्या बेडखाली तो जो कचरा आहे तो मिळतो आणि त्या कचऱ्यामध्ये हे स्पष्ट होतं ते म्हणजे हे सगळं जे काही खाल्लेलं आहे ते प्रियानं खाल्लेलं आहे आणि सगळ्यांच्या समोर
पुरावा आणलेला असतो. सायली म्हणते की आता पुरावा जोपर्यंत मी आणून देत नाही तोपर्यंत कोणत्याच गोष्टी क्लिअर होणार नाहीत. आणि अशा पद्धतीने सायलीने जबरदस्त असा डाव यांचा फेल केलेला आहे. यांनी दोघींनी एकत्र येऊन जे सायलीच्या विरोधात कारस्थान केलेलं आहे ते आता सायलीने इथे उघड केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की मग मात्र आता अस्मिता आणि प्रिया यांची तोंड बंद झालेली आहेत. कारण फायनली सायलीने सर्वांच्या समोर आणलेलं आहे की मी यातलं काहीही खाल्लेलं नाही, तर उपवास प्रियाने मोडलेला आहे आणि तिने माझ्यावरती तसा आळ आणलेला आहे. हे पुराव्यानेची सायलीने आता प्रूव्ह केलेलं आहे आणि तेव्हा मात्र प्रियाची आता वाट लागलेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.